शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात असतात। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये प्लस राज्य शासनाचे 6,000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये राज्यातील शेतकरी बांधवांना मिळत असतात। त्यातच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हफ्ते अगदी वेळेवर प्रत्येक 4 महिन्यातून हे वितरित केले जात असतात। परंतु नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत असे नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा मागील जो 5वा हप्ता होता तो वितरित करून जवळपास आता 6 महिने होत आलेले आहे। परंतु पुढचा जो हप्ता आहे 6वा हप्ता तो अजूनपर्यंत तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही। तो काहीच शेतकऱ्यांना मिळालेला आहे। अजूनही बरेचसे शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। आज 4 तारीख आलेली आहे, परंतु अजूनही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे राज्य सरकार या योजनेच्या बाबतीत उदासीन असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याआधीच शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, कारण जवळपास 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी तर उलटून गेलेला होता। अगदी 6 महिने होत आलेले होते, परंतु नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत राज्य सरकारनं कोणतीच घोषणा केलेली नव्हती की हप्ता कधी मिळेल या बाबतीत। त्यातच दिनांक 26 मार्च 2025 रोजी अखेर एक GR प्रसिद्ध करण्यात आला आणि निधी वितरणास मंजुरी देण्यात आली। त्यानंतर 28 मार्चच्या रात्री एक प्रसिद्धी पत्रक काढून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा दिनांक 29 मार्च ते 31 मार्च पर्यंत वितरित केला जाईल अशी घोषणा करण्यात आली। परंतु 29 मार्च उलटून गेली तारीख आणि त्यानंतर 30 मार्च गेली, 31 मार्च गेली, अगदी एक तारीख उलटून गेली तरी शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही मिळालेला नव्हता। त्यामुळे राज्य सरकार आपल्यासोबत काही गंमत तर करत नाहीये ना, असा प्रश्न शेतकरी बांधवांमध्ये उपस्थित झालेला होता। त्यानंतर अखेर दिनांक 2 एप्रिल 2025 पासून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला। परंतु 2 तारखेला काहीच शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा झालेले होते। अगदी संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होती, तरी सुद्धा बरेचसे शेतकरी बांधव हप्त्यापासून वंचित होते। त्यामुळे शेतकरी बांधव आपल्याला कमेंट करून सुद्धा विचारत होते की हप्ता कधी जमा होईल, कधी जमा होईल। आणि बरेचसे शेतकरी बांधव तर असे सुद्धा सांगत होते की मी फेक व्हिडिओ टाकत आहे, हप्ता काही जमा झालेला नाही। परंतु काही शेतकरी बांधवांना तो हप्ता मिळालेला होता आणि बरेचसे शेतकरी बांधव हप्त्याच्या प्रतीक्षेत होते। त्यातच आता काल दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी हप्ता हा बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि आज सकाळी सुद्धा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरूच आहे। आज सकाळी सुद्धा काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी हप्ता मिळालेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी काळजी करू नका, हप्ता वितरणाची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे आणि ही हप्ता वितरणाची प्रक्रिया आता आजही सुरू राहणार आहे आणि उद्या सुद्धा सुरू राहणार आहे। त्यामुळे अगदी उद्यापर्यंत सुद्धा तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर हप्ता मिळून जाईल। त्यातच ज्यांचे आधीचे हप्ते प्रलंबित होते ते हप्ते सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काही जणांना 2,000 मिळाले, काहींना 4, काहींना 6, तर काहींना 8,000 आणि काहींना 10,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजे आधीचे प्रलंबित हप्ते सुद्धा यावेळी वितरित करण्यात आलेले आहे। त्यामुळेच हप्ता वितरणास थोडा उशीर लागत आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचा हप्ता जर जमा झालेला नसेल आतापर्यंत सुद्धा तरी हा आज दिवसभरात किंवा उद्या सुद्धा हा तुमचा हप्ता जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, कारण जेवढे शेतकरी वंचित होते त्या सर्व शेतकरी बांधवांना आता हळूहळू हप्ता हा मिळत आहे। त्यामुळे आता बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी वाईट कमेंट करत आहेत, त्यांनी वाईट कमेंट करू नका, कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून फक्त एक चर्चा व्हावी आपल्यामध्ये आणि तुम्हाला ते अपडेट मिळावे यासाठीच प्रयत्न करत असतो आणि कोणतीच फेक माहिती किंवा फेक व्हिडिओ या ठिकाणी बनवत नाही। हप्ता वितरणास सुरुवात झाली तर आपण हप्ता वितरणाचा व्हिडिओ या ठिकाणी तयार केला, तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड केला, तो यासाठी की तुम्हाला माहिती व्हावी म्हणून। कारण आपल्या चॅनलवर एक वेळेस व्हिडिओ अपलोड नाही झाला तरी चालेल, आपल्याला व्ह्यू नाही आले तरी चालतील, परंतु असे फेक व्हिडिओ आपण कधीच बनवत नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा फेक कमेंट न करता थोडं समजून घ्यायचं असतं। कधी कधी हप्ता जमा होण्यास काही वेळा उशीर लागत असतो, काही वेळा थोडंसं काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे हप्ता वेळेवर जमा होत नाही। त्यामुळे इथं उलट सुलट कमेंट करण्यात काहीच अर्थ नाही। आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी आपल्याला उलट सुलट कमेंट्स केलेले आहेत, तुम्ही त्या पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी कमेंट करण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुम्ही काही कमेंट केली तरी आपल्याला या ठिकाणी काहीच फरक पडत नाही, कारण आपण फक्त एक चर्चा म्हणून या ठिकाणी ही कमेंट आपण मागवत असतो शेतकरी बांधवांकडून की तुम्हाला नेमकं काय वाटते, एक चर्चा होत असते।
जर तुम्हाला तुमचं मनातलं काही जर व्यक्त करायचंच असेल तर तुम्ही ते शासनाकडे व्यक्त करू शकता। तुम्ही ज्यांना या ठिकाणी मत दिलेले आहे, जे तुमचा प्रतिनिधी असेल त्यांना जाऊन सांगा की आम्हाला आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही, किंवा मग राज्य सरकारनं जे कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं ते सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही। इथं कमेंट करण्यात काहीच अर्थ नाही। तुमचे जे प्रश्न असतील ते जर आपल्याकडून जर सॉल्व्ह झाले तर नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू, पण जर तुमचे कर्जमाफीबद्दलचे प्रश्न असतील किंवा नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला मिळत नाही हप्ता तो जर असेल तर तुम्हाला मार्ग दाखवू शकतो। परंतु तुम्हाला जर तुमचं मिळत नसेल वेळेवर तर तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना सांगा ना, ज्यांना तुम्ही मत दिलेले असेल। तुमचा विधानसभेचा जो काही आमदार असेल त्याला तुम्ही या ठिकाणी जाऊन सांगा, तुमचा लोकसभेचा जो खासदार असेल त्यांना आपल्या अडचणी सांगा। ते नक्कीच शासन दरबारी तुमचा पाठपुरावा करतील, कारण तुम्ही त्यांना मत तर दिलेले आहे। त्यामुळे इथं वाईट कमेंट करण्यात काहीच अर्थ नाही। तर मित्रांनो, काळजी करू नका, हप्ता जमा होण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर आज सुद्धा तो हप्ता जमा होऊन जाईल, उद्या सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो। तर ज्या शेतकरी बांधवांचे प्रलंबित हप्ते होते त्यांना सुद्धा हप्ते मिळालेले आहेत। त्यामुळे आता यानंतरचे जे हप्ते येणार आहेत ते आता रेग्युलरपणे सुरू राहतील अशी आशा आपण करूयात। आणि राज्य सरकारनं सुद्धा थोडा विचार करावा शेतकऱ्यांचा, कारण तुम्ही म्हणता की 4 महिन्यातून एकदा आपण शेतकऱ्यांना हप्ता देऊ 2000 रुपयांचा, तर इथं 4 महिने उलटून जात असतात, 6वा 5वा 6वा महिना लागलेला असतो, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात काही दमडी जमा होत नसते। त्यामुळे आपण आता शेतकरी बांधव या ठिकाणी आशा करूयात की राज्य सरकार यापुढे तरी हप्ता वेळेवर जमा करतील। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।